कार्यक्रमाला सुरुवात करू. नमस्कार. तौर्य प्रतिष्ठान व्हर्च्युअल फोरमवर आमच्या कार्यक्रमाची आम्ही आता सुरुवात करीत आहोत. या फोरमवर आपलं सर्वांचं स्वागत. मी माधव मांजरेकर. या व्हर्च्युअल कार्यक्रमाचा आरंभ आपण शांती पाठाने करूया. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. सहनाववतु आम्हा सर्वांचे रक्षण होवो. सहनौ भुनक्तु आम्हा सर्वांचे पोषण होवो. सहवीर्यम करवावहै आम्ही सर्व मिळून पराक्रम करो. तेजस्विनावधीतमस्तु आमचे अध्ययन तेजस्वी होवो. मा विद्विषावहै आम्ही परस्परांचा द्वेष न करू. मंडळी, आपल्याला माहिती असेलच, उद्या व्हॅलेंटाईन्स डे आहे, फेब्रुवारी 14. तर त्या निमित्ताने रत्नाली जाधव पाटील, विद्युलता उपाख्य, अनु कानेटकर महाबळ आणि आरती रानडे आज सादर करणार आहेत त्यांचा कार्यक्रम प्रेमा तुझा रंग कसा. प्रेम हा विषय धरून आपल्याला नेहमीच्या माहितीतल्या कवितांपेक्षा काहीतरी वेगळ्या कविता, वेगळं काहीतरी सादर करायचं, असा हा त्यांचा मानस आहे, प्रयत्न आहे. तर या कार्यक्रमात कविता आणि फक्त कविता असं असणार आहे. सो ॲक्च्युली आय कांट वेट myself and also urge you all to sit back, relax and enjoy this program प्रेमा तुझा रंग कसा. आणि आपण आता रत्नालीला त्यांचा हा कार्यक्रम सुरू करायची विनंती करूया. रत्नाली. थँक्यू माधव. नमस्कार. कार्यक्रमात सगळ्यांचं मनापासून स्वागत. प्रेम म्हणजे दोन व्यक्तींमधलं रोमॅन्टिक प्रेम म्हटलं तर एक युनिव्हर्सल गोष्ट आहे ना. पण जशी प्रत्येक व्यक्ती युनिक असते, तसाच प्रत्येकाचा आपापला प्रेमाचा अनुभव सुद्धा अगदी युनिक असतो. आणि शिवाय वयाप्रमाणे तो अनुभव बदलतही जातो. त्यामुळे साहजिकच साहित्यातही प्रेमाची खूप निरनिराळ्या तऱ्हेची एक्सप्रेशन्स दिसतात. कधी ते कोवळं नुकतंच अंकुरणारं बीज दिसतं, कधी बहरलेलं गारवा देणारं हिरवगार रान असतं, तर कधी कुडकुडत्या थंडीत ऊब देणारं सोनेरी हळदी ऊन वाटतं. कधी तप्त अंगार असतं, ज्वलंत लाव्हा असतं, तर कधी सर्वव्यापी अथांग निळाई असतं. कधी हवहवस फिकं गुलाबी, तर कधी फिकं पडलेलं निवृत्त करडं असतं. प्रेम कधी असतं, कधी नसतं. कधी असण्या नसण्याच्या सीमेवरचं धूसर धुकट असतं. कधी सर्वनाशी विध्वंसक पूर असतं, तर कधी त्यागी भगवं समर्पण असतं. कधी पुरेपूर असतं, तर कधी अपुर असतं. प्रेम कधी एकतर्फी असतं, कधी जमलेलं असतं, तर कधी मोडलेलंही असतं. आणि मग मात्र काळ्या कुट्ट निराशेची अंधारी खाई असतं. कधी तात्विक असतं, तर कधी शुभ्र सात्विक असतं. खर तर एकच काय ते प्रेम, पण त्याचे किती रंग आणि किती छटा. आता ऐकूया, अनुभवूया. तीन तिघी सादर करीत आहेत प्रेमा तुझा रंग कसा. लागवी हासायची अन वाजवी बोलायची, देखण्या कवितेप्रमाणे ती मला भासायची. लागवी हासायची अन वाजवी बोलायची, देखण्या कवितेप्रमाणे ती मला भासायची. चाहुलींनी तिच्या माझे सरोवर वायचे, चाहुलींनी तिच्या माझे सरोवर वायचे,
ती तरंगासारखी देहावरी उमटायची, देखण्या कवितेप्रमाणे ती मला भासायची. सांज वेळेला तिला मी दूरवर शोधायचो, तर क्षितिजावर अबोली ओढणी हालायची, देखण्या कवितेप्रमाणे ती मला भासायची. मला न सांगताच तू मनात वावरू नको. मला न सांगताच तू मनात वावरू नको. तुला म्हणून सांगतो, पुन्हा असे करू नको. मुळात देह स्वैरहा, मुळात देह स्वैरहा, तशात मोह गैरहा. अशात ओढणी तुझी बळेच सावरू नको. तुला म्हणून सांगतो, तुला म्हणून सांगतो, पुन्हा असे करू नको, पुन्हा असे करू नको. मला पुष्कळ होड्या येतात. बंबी होडी, नांगर होडी, शिडाची आणि साधी होडी. बिट्टू काहीतरी म्हणत होता. तो नेहमीच काहीतरी म्हणतो म्हणा. कॉफी तर सगळेच प्यायलो. ती चालवत आली होती म्हणे गाडी. बंबी होडी, नांगर होडी, शिडाची, साधी होडी. बोलणं तर बोलायचंच असतं. सगळेच काय काय बोलत होते. माझ्याशी नाही, पण तीही चिक्कार बडबडली. पुष्कळ जण होते. मी बोललोच नाही काय. बॉम्बी होडी, नांगर होडी, शिडाची आणि साधी होडी. चिंकू कुत्रा गोडीत होता. याव याव, इकडे धाव तिकडे धाव. तिच्याशी तर फारच गोडीत होता. तीही भलतीच गोडीत होती. बॉम्बी होडी, नांगर होडी, शिडाची आणि साधी होडी. दास अंकलनी मला विचारला पहिलाच प्रश्न दुसऱ्या वेळेला. मी सांगितलं म्हणा 2दा, पण तीही म्हणाली, पप्पा तुम्ही कमालच करता. बॉम्बी होडी, नांगर होडी, शिडाची आणि साधी होडी. कॉफी तर तिनंच दिली. तेव्हा मी निगंदे काका चेस खेळत होतो. फरसाण सुद्धा तिनंच आणलं. एकदा घेतलं, दुसऱ्यांदा नाही म्हणालो. बंबी होडी, नांगर होडी, शिडाची आणि साधी होडी. दारापर्यंत सगळेच गेलो. ती म्हणाली, बराय अंकल, बराय आंटी, टाटा बिट्टू, टाटा चिक्कू. नंतर म्हणालेच नाही काही. बॉम्बे होडी, नांगर होडी, शिडाची आणि साधी होडी. पाऊस ना पडलाच नाही. पाणी ना व्हायलाच नाही. होड्या ना केल्याच नाहीत. पण मला पुष्कळ होड्या येतात. नांगर होडी, शिडाची आणि साधी होडी. हा असा पाऊस पडत असताना तुमच्यासारख्या अनोळखी तरुणीला विश्वासानं माझ्या छत्रीत यावंसं वाटलं. याचं बरं वाटलं. अशा पावसाच्या वेळेस कोणीतरी बरोबर हवंच. छत्री छोटीच आहे, पण घेईल सामावून दोघांना, समजुतीनं चाललो तर. म्हणजे छत्री छोटीच आहे, पण घेईल सामावून दोघांना, समजुतीनं चाललो तर. पुढं पाणी बरंच साचलंय. रस्ता चाचपीत पावलं टाकायला हवेत. शक्य असेल तर माझ्या हाताचा खांद्याचा आधार घ्या. म्हणजे तुम्ही माझ्याबरोबर नीट चालत राहाल. न पडता
शिवाय तुम्हाला पाहिजे तितकं तुम्ही मला दूरही ठेवू शकाल. मी तुमच्याकडे न पाहता सरळ चाललोय खरा, पण मला कुठून तरी केवड्याचा वास येतोय. तुमचं नाव केतकीच असं मी धरून चालतो. तुमच्या बोटातली अंगठी कळतीये माझ्या खांद्यास आणि लक्ष कसं सारखं तिथेच घोटाळतंय. अरे, तुमच्या पोहोचण्याचं ठिकाण तर मागेच गेलं. तुम्ही बोलल्या कशा नाहीत? माझं माझं काय? अमुक एक ठिकाणी पोहोचण्याचा उद्देश नव्हताच. पावसाचा जोर एकदम वाढलाय. तुमच्या हाताची पकड घट्ट झाल्यासारखी वाटतीये. पण घाबरू नका. पुढचा रस्ता चांगला आहे. आणि एक पाहिलत का? तुम्ही अगदी नीट चालले आहात माझ्याबरोबर. त्यामुळे त्यामुळे छत्री किती मोठी झाल्यासारखी वाटतीये नाही? बागेतुनी वा बाजारातुनी, बागेतुनी वा बाजारातुनी कुठून तरी त्याने गुलाब पुष्पे आणून द्यावीत तिजला नियमाने. बागेतुनी वा बाजारातुनी कुठून तरी त्याने गुलाब पुष्पे आणून द्यावीत तिजला नियमाने. कशास सांगू प्रेम तयाचे तिजवरती होते. तुम्हीच उकला बिंग यातले काय असावे ते. हो, गुलाब कसले प्रेम पत्रिका लाल गुलाबी त्या, लाल अक्षरे जणू लिहिलेल्या पाठपोट नुसत्या. प्रेम देवता प्रसन्न होई या नैवेद्याने. प्रेमाचे हे मार्ग गुलाबी जाणीती नवतरणे. कधी न त्याचा ती अवमानी फुलता नजराणा, कधी न त्याचा ती अवमानी फुलता नजराणा. परीन सोडला तिने आपुला कधीही मुग्धपणा. या मौनातच त्यास वाटले अर्थ असे खोल. तोही कशाला प्रकट खरी मग मनातले बोल. अशा तऱ्हेने मास लोटले पुरेपूर सात. अशा तऱ्हेने मास लोटले पुरेपूर सात. खंडन पडला कधीही त्याच्या नाजूक रतिबात. अखेर थकला ढळली त्याची प्रेम तपश्चर्या. रंग दिसेना खुलावयाचा तिची शांतचर्या. धडा मनाचा करून शेवटी म्हणे तिला देवी. दुजी आणखी विशेषणे तो गोंडस तिज लावी. बांधित आलो पूजा मी तव आजवरी रोज. तरी न उमगशी अजून कसे तू भक्तांचे काज. गेंद गुलाबी मुसमुसणारे तुला अर्पिलेले. सांग तरी सुंदरी फुकट का ते सगळे गेले. तोच ओरडून त्यास म्हणेती आळ वृथा हा की. एकही न पाकळी दवडली तुम्ही दिल्यापैकी. असे बोलुनी त्याच पावली आत जाय रमणी. क्षणात घेऊन ये बाहेरी कसलीशी बरणी. म्हणे पहा मी आत टाकले ते तुमचे गेंद. आणि बनविला तुमच्यासाठी इतुका गुलकंद. क्षणैक दिसले तारांगण त्या परी शांत झाला. तसाच बरणी आणिक घेऊन खांद्यावरी आला. प्रेमापायी भरला भोले भुर्दंड थोडा. प्रेमलाभ नच गुलकंद तरी कशास हा दवडा. याच औषधावरी पुढे तो कसा तरी जगला. हृदय थांबुनी कधीच नाथरी तो असता खपला. प्रेम आंबले असेल ज्यांचे प्रेम आंबले असेल ज्यांचे प्रेम निराशेने.
प्रेमाचा गुलकंद तयांनी चाटुनी हा बघणे, प्रेमाचा गुलकंद तयांनी चाटुनी हा बघणे. धरेच्या उशाशी नभाने निजावे, मला स्वप्न हे रम्य यावे पुन्हा. धरेच्या उशाशी नभाने निजावे, मला स्वप्न हे रम्य यावे पुन्हा. मिठी घट्ट व्हावी धरेची नभाशी, सुगावा न लागो जराही कुणा. मिठी घट्ट व्हावी धरेची नभाशी, सुगावा न लागो जराही कुणा. निळेशार व्हावे उभे गात्र माझे, निळेशार व्हावे उभे गात्र माझे, निळीशार व्हावी जणू रात्र ही. अशा श्यामवेळी पुन्हा मी करावा, तिला पाहण्याचा हवासा गुन्हा. तिच्या अंगणी पारिजातास यावी, फुले चांदण्याची सुगंधी अशी. तिच्या अंगणी पारिजातास यावी, फुले चांदण्यांची सुगंधी अशी. असा दरवळे की अहा गंध वाटे, जणू रात्र ही अत्तराची शिशी. पुढे तो करावा तिने हात अन्मी, पुढे तो करावा तिने हात अन्मी, तिला चंद्र द्यावा खुडूनी त्वरे. तसे चांदण्यांच्या उजेडी दिसावे, तिचे रूप ते कावरे बावरे. तसे चांदण्यांच्या उजेडी दिसावे, तिचे रूप ते कावरे बावरे. पुन्हा मध्यरात्री धुके दाट व्हावे, पुन्हा मध्यरात्री धुके दाट व्हावे, मला तिला मी दिसूही नये. पुरे स्पर्श नुसताच संभाषणाला, किती वेळ गेला कळूही नये. घडावे असे नित्य माझ्या सवे, अनसरावी अशी रात्र वेल्हाळही. घडावे असे नित्य माझ्या सवे, अनसरावी अशी रात्र वेल्हाळही. तिला नाव द्यावे सुमंदार माला, खुळ्या कल्पनांची जणू माळही. तिला नाव द्यावे सुमंदार माला, खुळ्या कल्पनांची जणू माळही. कळले आता घराघरातून, नागमोडीचा जिना कशाला. कळले आता घराघरातून, नागमोडीचा जिना कशाला. एक लाडके नाव ठेवनी, हळूच जवळी ओढायाला. जिना असावा अरुंद थोडा, जिना असावा अरुंद थोडा, चढण असावी अंमळ अवघड. कळूनही नचत जिथे कळावी, अंधारातील अधीर धडधड. मूक असाव्या सर्व पायऱ्या, मूक असाव्या सर्व पायऱ्या, कठडाही सोशिक असावा. अंग लगीच्या आधारास्तव, चुकून कोठे पाय फसावा. वळणावरती बळजोरीची, वळणावरती बळजोरीची, वसुली आपुली द्यावी घ्यावी. मात्र छतातच सोय पाहुनी, चुकचुकणारी पाल असावी. जिना असावा असाच अंधा, जिना असावा असाच अंधा, कधी न कळावी त्याला चोरी. जिना असावा मित्र इमानी, कधी न करावी चहाडखोरी. मी तर म्हणतो स्वर्गाच्याही सोपानाला वळण असावे, मी तर म्हणतो स्वर्गाच्याही सोपानाला वळण असावे. पृथ्वीवरल्या आठवणींनी वळणा वळणावरी हसावे, पृथ्वीवरल्या आठवणींनी वळणा वळणावरी हसावे. म्हणता म्हणता सकाळ होते, म्हणता म्हणता सकाळ होते, म्हणता म्हणता दुपार टळते, म्हणता म्हणता मावळून जाते, म्हणता म्हणता रात्र छळते. म्हणता म्हणता सकाळ होते, म्हणता म्हणता दुपार टळते, म्हणता म्हणता मावळून जाते, म्हणता म्हणता रात्र छळते. म्हणता म्हणता दिवस जातो, म्हणता म्हणता दिवस येतो, म्हणता म्हणता नुसती घाई, म्हणता म्हणता होतो उशीर, म्हणता म्हणता मीच बरोबर, म्हणता म्हणता होतो मूक, म्हणता म्हणता येते वेळ, म्हणता म्हणता कळते चूक. म्हणता म्हणता प्रेम होतं, म्हणता म्हणता प्रेम होतं, म्हणता म्हणता कळून जातं, म्हणता म्हणता किती गोड, म्हणता म्हणता छळून जातं.
म्हणता म्हणता प्रेम होतं, म्हणता म्हणता कळून जातं, म्हणता म्हणता किती गोड, म्हणता म्हणता छळून जातं, म्हणता म्हणता चल ना भिजूया, म्हणता म्हणता चल ना भिजूया, म्हणता म्हणता राहून जातं, म्हणता म्हणता पडतो पाऊस, म्हणता म्हणता वाहून जातं, म्हणता म्हणता चल ना भिजूया, म्हणता म्हणता राहून जातं, म्हणता म्हणता पडतो पाऊस, म्हणता म्हणता वाहून जातं, म्हणता म्हणता पुन्हा होतं, म्हणता म्हणता पुन्हा होतं, म्हणता म्हणता होतही नाही, म्हणता म्हणता झालंच तर, म्हणता म्हणता वाटतं नाही, म्हणता म्हणता पुन्हा होतं, म्हणता म्हणता होतही नाही, म्हणता म्हणता झालंच तर, म्हणता म्हणता वाटतं नाही, म्हणता म्हणता म्हणत राहतो, म्हणता म्हणता पाहत राहतो, म्हणता म्हणता वाटतं म्हणून म्हणता म्हणता कणत राहतो, म्हणता म्हणता जातो रस, म्हणता म्हणता वाटतं बस, म्हणता म्हणता दिसते ती, म्हणता म्हणता दिसते ती, म्हणता म्हणता होतं धस, म्हणता म्हणता दिसते ती, म्हणता म्हणता होतं धस, म्हणता म्हणता पुन्हा तेच, म्हणता म्हणता पडतो पेच, म्हणता म्हणता चुकते पाऊल, म्हणता म्हणता लागते ठेच, म्हणता म्हणता लागते ठेच. सुंदर. सॉरी मी इथे एक छान सूचना की खूप छान कार्यक्रम चालू आहे, पण कवितेचं नाव आणि कवीचं नाव जर तुम्ही सांगू शकलात तर, कारण की बऱ्याच मंडळींना माहिती नसलेल्या कविता आहेत, तर इट विल बी बेटर, इट विल बी इवन हेल्पफुल. सॉरी इंटरप्ट केलं. मी म्हणावे सांज तारा तू निमी तो पाहुये. मी म्हणावे सांज तारा तू निमी तो पाहुये. तू म्हणावे रानवारा रानवारा दे ठरूना वस्त्र हे. मी म्हणावे बाग बगीचा येत बहरू हा जुना. तू म्हणावे तू दिलेला गुच्छ पहिला शोधना. मी म्हणावे तो घडू दे एकदाचा तो गुन्हा. मी म्हणावे तो घडू दे एकदाचा तो गुन्हा. तू म्हणावे शीळ आली रान पक्षाची पुन्हा. मी म्हणावे किरमिजी तो मेघही गेला विरू. तू म्हणावे तो पहाना दीपही लागे भरू. मी म्हणावे बांधू डोळे एकमेकांचे इथे. तू म्हणावे सांडलेले रान काटे या इथे. तू म्हणावी गीत गाणी मी म्हणावे थांबना. तू म्हणावी गीत गाणी मी म्हणावे थांबना. मूक डोळा प्रश्नचिन्हे का उभीही सांगना. मूक डोळा प्रश्नचिन्हे का उभीही सांगना. हिरवे हिरवे माळ मोकळे, हिरवे हिरवे माळ मोकळे, ढवळ्या ढवळ्या त्यावर गाई. प्रेम करावे अशा ठिकाणी विसरून भीती विसरून घाई. प्रेम करावे रक्तामधले, प्रेम करावे रक्तामधले, प्रेम करावे शुद्ध पशुसम. शतजन्मांच्या अवसानाने रक्तामधली गाठावी सम. शतजन्मांच्या अवसानाने रक्तामधली गाठावी सम. प्रेम करावे मुखे अनामिक, प्रेम करावे मुखे अनामिक, प्रेम करावे होऊन तृण. प्रेम करावे असे परंतु प्रेम करावे हे कळल्याविण. प्रेम करावे असे परंतु प्रेम करावे हे कळल्याविण. अशी ये नजीक येथे बैस घडीभर, अशी ये नजीक येथे बैस घडीभर. उन्हाच्या मिठीत जशी ओली चिंब सर. ओझरते काहीतरी बोल, जरा जरा वरवर जरा जरा खोल. ओझरते काहीतरी बोल, जरा जरा वरवर जरा जरा खोल. अशी नजीकता तरी असा हा दुरावा, अशी नजीकता तरी असा हा दुरावा. सरीच्या झळांचा नाही उन्हाला सुगावा.
सरीच्या झळांचा नाही उन्हाला सुगावा. कसे सांगू तुझ्या विना माझे काय होते, कसे सांगून तुझ्या विना माझे काय होते. श्वास घ्यावा साधा तरी तुला साध जाते. अशी ये नजीक आज जणू उद्या नाही, अशी ये नजीक आज जणू उद्या नाही. असे नामशेष होणे पुन्हा पुन्हा नाही. माझे उन्हपण तुझे सरीपण सरो, माझे उन्हपण तुझे सरीपण सरो. पुरावा म्हणून एक इंद्रधनू उरो, एक इंद्रधनू उरो. भाळावरची उद्धट बट. भाळावरची उद्धट बट 2 बोटांच्या चिमटीत धरून अप्र्या नाकाच्या शेंड्यापर्यंत ताणीत तू म्हणालीस, ते मी ऐकलं नाही. मी फक्त पाहत होतो चित्र. झटक्यात तू बटासावरीत, कोरे नेसू आवरीत तू उठून उभी राहिलीस, चाळवीत स्वतःला, नव्या वस्त्राला, सळसळत. मी पाहत नव्हतो, मी फक्त ऐकत होतो. सळसळ. जाताना पाठमोरी वळून भडभडून अल्लड म्हणालीस, इतकी तब्येत बिघडली आहे बांधनाच सांगते. मी ऐकत नव्हतो, नव्हतो पाहत, फक्त वाहत होतो पुरात. डोळे भलतेच बोलके, डोळे भलतेच बोलके शब्दा आधी बोलू येती. डोळे भलतेच बोलके शब्द आधी बोलू येती. तिचे मोरणीचे मन अंग आषाढ भरती. काही बोलू नये तिशी, नुसते डोळ्याशी बुडावे. काही बोलू नये तिशी, नुसते डोळ्यांशी बुडावे. आणि बेसावधपणी आणि बेसावधपणी उभे आभाळ झेलावे. आणि बेसावधपणी उभे आभाळ झेलावे. त्या ढळत्या रात्री जेव्हा मज नव्हते कसले भान, हलकेच विलगले ओठ, हलकेच उमटली तान. त्या ढळत्या रात्री जेव्हा मज नव्हते कसले भान, हलकेच विलगले ओठ, हलकेच उमटली तान. त्या सुरात अंधाराने नखलली कोवळी पाने, त्या सुरात अंधाराने नखलली कोवळी पाने. मनविडा जुळविला तेव्हा मी प्रथम गायले गाणे. ते गाणे कसले, ते गाणे कसले, होता नुसताच निळासा रंग. आयुष्य समजण्याचाही तो निळा निळा प्रारंभ. आयुष्य समजण्याचाही तो निळा निळा प्रारंभ. तुझ्या नजरेची भाषा वापरून, तुझ्या नजरेची भाषा वापरून अक्षरशः असंख्य, तुझ्या नजरेची भाषा अक्षरशः असंख्य. तीच भाषा वापरून तू स्वतःला गिरवतोस माझ्या वळणानं. तुझ्या नजरेची भाषा अक्षरशः असंख्य. तीच भाषा वापरून तू स्वतःला गिरवतोस माझ्या वळणानं. नि अनावर होतात माझेही स्नायू. देहाची आवर्तनं घडतात, देहाची आवर्तनं घडतात. आणि मनही गिरक्या घेत राहतं त्याच तालावर. आपण भिडत जातो एकमेकांना, आपण भिडत जातो एकमेकांना. आणि आयुष्यालाही देहाच्या वाटेनं देठापर्यंत.
आपण भिडत जातो एकमेकांना आणि आयुष्यालाही देहाच्या वाटेनं देठापर्यंत फुलवत जातो एकेका स्पर्श मिठीनं आयुष्याच्या कितीतरी बंद पण सुगंधित पाकळ्या. प्रिय प्रिय, अशा वेळी तुझं वाक्य मला पुरेपूर पटतं. प्रिय, अशा वेळी तुझं वाक्य मला पुरेपूर पटतं. एकूणच दुरून प्रेम करणं कठीण. मग ते आयुष्य असो किंवा तू. एकूणच दुरून प्रेम करणं कठीण, मग ते आयुष्य असो किंवा तू. पांदणीत भेटलस, अंगात खेटलस, काळोख किनाट. पांदणीत भेटलस, अंगात खेटलस, काळोख किनाट. हातात हात घेतलस अकस्मात, झालो झिंझिनाट. पांदणीत भेटलस, अंगात खेटलस, काळोख किनाट. हातात हात घेतलस अकस्मात, झालो झिंझिनाट. पतेरो साळसाळ पायबुडी, पतेरो साळसाळ पायबुडी, फुरसा मारीत होता मनात उडी. चलता चलता कुजबुजलस, हीच माझ्या घराची जवळची वाट, हीच माझ्या घराची जवळची वाट. हातात हात घेतलस अकस्मात, झालो झिंझिनाट. काय बोलत होतय नि खय चलत होतय कोणाक माहिती, काय बोलत होतय नि खय चलत होतय कोणाक माहिती. सगळ्या वाटेर नुसतो पिकल्या आंब्या फणसांचो घमघमाट, सगळ्या वाटेर नुसतो पिकल्या आंब्या फणसाचो घमघमाट. हातात हात घेतलस अकस्मात, झालो झिंझिनाट. लांबसून बॅटरी येवक लागली जवळ, लांबसून बॅटरी येवक लागली जवळ. तू माका खासकन वडलस, माझा काळीज धाडधाड धाडधाड. तुझा मातर धाडस भनाट, तुझा मातर धाडस भनाट. हातात हात घेतलस अकस्मात, झालो झिंझिनाट. तुझ्या मागसून किती जना भेटली, तुझ्या मागसून किती जना भेटली, अंगात खेटली पण नाही पटली. माझ्या कानात अजून तुझ्याच काकणांचो तो पैलो वैलो किनकिनाट, तो पैलो वैलो किनकिनाट. शब्द अस्पष्ट शराबी, शब्द अस्पष्ट शराबी, हुंकारात लोपणारे. शब्द अस्पष्ट शराबी, हुंकारात लोपणारे, मऊ मोकळ्या केसात अलगत दडणारे. धग कोवळी, धग कोवळी नवखी बरगड्या पोळणारी, मौन तृप्तीत डुंबले, मौन तृप्तीत डुंबले, तृप्ती अतृप्त हावरी. तंतू विवल कायांचे देता परस्परा पीळ, तंतू विवल कायांचे देती परस्परा पीळ. ओठ टिपती हळूच, माने खालचा हा तिळ, माने खालचा हा तिळ. चांदण्याला लागणारी श्वासोश्वासांची चाहूल, कूस बदलते आहे माझ्या कुशीतले फुल, कूस बदलत आहे माझ्या कुशीतले फुल. फितूर डोळे गुंतता मधुरात्र झाली बावरी, फितूर डोळे गुंतता मधुरात्र झाली बावरी. ये मिठीतच होऊ दे साजरी कोजागिरी, ये मिठीतच होऊ दे साजरी कोजागिरी. कोवळी हुरहुर आहे, कोवळी हुरहुर आहे, स्पर्श वेडा सूर आहे. या रुपेरीशा घडीला प्रीतीचे काहूर आहे, कोवळी हुरहुर आहे, स्पर्श वेडा सूर आहे. या रुपेरीशा घडीला प्रीतीचे काहूर आहे. वाजू दे प्राणात आता मिलनाची पावरी, वाजू दे प्राणात आता मिलनाची पावरी. ये ये मिठीतच होऊ दे
साजरी कोजागिरी ये मिठीतच होऊ दे, साजरी कोजागिरी. तू तलम अग्नीची पात, तू तलम अग्नीची पात, जशी दिनरात जळावी मंद, बंध मुक्त स्वच्छंद जसा रानात झरावे बंद, तू तलम अग्नीची पात. लढिवाळ बटा गुलजार छटा, तू मृद मायेचा हात. लढिवाळ बटा गुलजार छटा, तू मृद मायेचा हात. तो तंग चंद्र अनहले पालवी, शीतल संथ जळात. ही मखमालीची शेज सखे, ही मखमालीची शेज सखे, अन जळते दाहक अंग. ही रात चांदणी कोरत जाते, प्रणयामधले रंग. ही रात चांदणी कोरत जाते, प्रणयामधले रंग. तू तलम अग्नीची पात. तू अल्लड नव थर 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 देही, जसे थरथरे पाणी. तू अल्लड नव थर 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 देही, जसे थरथरे पाणी. त्या पाण्यावरला तरंग मी, अनभास वेगळा राणी. रानात बहर अंगात जहर, अंधुंद फुंद ते श्वास. रानात बहर अंगात जहर, अनधुंद फुंद ते श्वास. मिलनी मग्न ते सर्प, जसे की टाकतात निश्वास. मिलनी मग्न ते सर्प, जसे की टाकतात निश्वास. तू तलम अग्नीची पात, तू तलम अग्नीची पात. लंपट ओले वस्त्र होऊनी, लंपट ओले वस्त्र होऊनी, अंग अंग तव लिंबून घ्यावे. हुळहुळणारे वस्त्र रेशमी, होऊन वरवर घोटाळावे. भुईवर निखळून नवख्या परी तुझ, भुईवर निखळून नवख्या परी तुझ, दुरून रात्री तसे पहावे. पहाट होता पश्मिन्याची, शाल होऊनी तुझ छपवावे. पहाट होता पश्मिन्याची, शाल होऊनी तुझ छपवावे. नाकार हवी तर ती इच्छा, नाकार हवी तर ती इच्छा, ओठांना ठाऊकपण सारे. नाकार हवी तर ती इच्छा, ओठांना ठाऊकपण सारे. का झिणझिणला काळोख तसा, का डुचमळले हळवे वारे. नाकार हवी तर ती इच्छा, नाकार हवी तर ती इच्छा, ठाऊक स्तनांना पण सारे. वेडेपण उधळ्या बोटांचे, वेडेपण उधळ्या बोटांचे, ते घुसमटलेले सुस्कारे. वेडेपण उधळ्या बोटांचे, ते घुसमटलेले सुस्कारे. ऐन दुपारच्या वक्ताला मला हेरून शिलेदार आला. ऐन दुपारच्या वक्ताला मला हेरून शिलेदार आला. पंचकल्याणी घोड्यावर थाटामाटात ह्यो दिलदार. पंचकल्याणी घोड्यावर थाटामाटात ह्यो दिलदार. भर उन्हात तळपला भाला, मला हेरून शिलेदार आला. अवतभवताला चिटपाखरू नव्हतं, अवतभवताला चिटपाखरू नव्हतं, त्याच्या सोयीचं सगळंच होतं. कावा बरा ह्यो जमला त्याला, कावा बरा ह्यो जमला त्याला, मला हेरून शिलेदार आला. आला पुढ्यात मुरदाड नीट, आला पुढ्यात मुरदाड नीट. बाई बाई ह्यो भलताच धीट. त्यानं भिडवला डोळ्याला डोळा, त्यानं भिडवला डोळ्याला डोळा, मला हेरून शिलेदार आला. राग रागानं बोलणार होते, राग रागानं बोलणार होते, वट बोलाया रिकामे नव्हते.
वट बोलाया रिकामी नव्हते, अन समजाच घोटाळा झाला. अन समजाच घोटाळा झाला, मला दुपार हेरून शिलेदार आला. ऐन दुपारच्या वक्ताला मला हेरून शिलेदार आला. मृद्गंध उमलला आले मृग नक्षत्र, मृद्गंध उमलला आले मृग नक्षत्र, चालली अवेळी ओले ती अपरात्र. वाकली जरा, वाकली जरा पिळताना ओला पदर, आतून जरासे हलले अर्धे दार. चांदणे सांडले गालावरती चिंब, पदरात जिरपले पुनवेचे प्रतिबिंब. चांदणे सांडले गालावरती चिंब, पदरात जिरपले पुनवेचे प्रतिबिंब. दे भरून आणखी पुन्हा भरू दे पेला, एकदाच आला क्षण गेला तो गेला. हा असाच राहू दे, हा असाच राहू दे, असाच खाली पदर, हा असाच राहू दे, असाच ओला अधर. ओठात असू दे ओठ असे जुळलेले, डोळ्यात असू दे स्वप्न निळे भरलेले. ही रात्र आजची, ही रात्र आजची पुन्हा न भेटा याचे, हे दार आतुनी पुन्हा न लागा याचे. मिटू नकोस डोळे अर्ध्यावर मिटलेले, पुसू नकोस ओघळ स्वप्नांचे फुटलेले. काळोख खुळा, काळोख खुळा हन कुळीच काळी राणी, संकोच मावला अन मिठीत सुटली वेणी. अंजिरी चिरी विस्कटे सुटे निरगाठ, ओठात चुंबने भरली काठोकाठ, ओठात चुंबने भरली काठोकाठ. काळजात रुतलेला विषाक्त तीर, काळजात रुतलेला विषाक्त तीर, अंतिम चरणात ठसठसती पीर, तरी ओठावर उमटतो कबीर. तो क्षण, तो क्षण म्हणजे प्रेम. अस्तित्व फेकून उसळतो, अस्तित्व फेकून उसळतो, नख शिखांत वादळ घुसळतो, वेगानं मातीतही मिसळतो. तो कण, तो कण म्हणजे प्रेम. मस्तकावर गुलाल भंडारा, ना स्तोत्र कवन ना देव्हारा. मस्तकावर गुलाल भंडारा, ना स्तोत्र कवन ना देव्हारा. लवलव ज्योत सणसण वारा, ते रण म्हणजे प्रेम. प्रेम, प्रेम पुस्तकी व्याख्येत बसतं. प्रेम कुणाचं कुणासारखं असतं. प्रेम पुस्तकी व्याख्येत बसतं. प्रेम कुणाचं कुणासारखं असतं. प्रेम प्रेम चंगळ आहे भावनांची. प्रेम हसूत आसूत दिसतं. शून्याचे सोहळे शून्याचे सण, ओलसर पाव्याची निळसर धून, विष उतरत नेते कंठातून. ओलसर पाव्याची निळसर धून, विष उतरत नेते कंठातून. ते व्रण, ते व्रण म्हणजे प्रेम. ते व्रण म्हणजे प्रेम. शिणलेल्या झाडापाशी कोकिळा आली. शिणलेल्या झाडापाशी कोकिळा आली, म्हणाली गाणं गाऊ का. झाड बोललं नाही, कोकिळा उडून गेली. शिणलेल्या झाडापाशी सुगरण आली, म्हणाली घरटं बांधू का. झाड बोललं नाही, सुगरण निघून गेली. शिणलेल्या झाडापाशी चंद्रकोर आली, म्हणाली जाळीत लपू का. झाड बोललं नाही, चंद्रकोर मार्गस्थ झाली. शिणलेल्या झाडापाशी बिजली आली, शिणलेल्या झाडापाशी बिजली आली, म्हणाली मिठीत येऊ का. झाडाचं मौन सुटलं, झाडाचं मौन सुटलं. अंगातून होकारांचं तुफान उठलं, अंगातून होकारांचं तुफान उठलं. प्रिये,
प्रिये मलाही वाटतं तुझ्या हातावर चांदण्यांची मेहंदी फुलावी, तुझ्या कुंतलात सूर्य माळावा, तुझ्या डोळ्यात पहाट व्हावी, आपण एकमेकात गुंतताना. प्रिये मलाही वाटतं तुझ्या हातावर चांदण्यांची मेहंदी फुलावी, तुझ्या कुंतलात सूर्य माळावा, तुझ्या डोळ्यात पहाट व्हावी, आपण एकमेकात गुंतताना. पण तुझे हात धुणी भांड्यात राबताना कामा नये. मी झिजत असतो गाईगुरांच्या गोठ्यात आणि तुझी आठवण हैराण होत असते वासरांच्या गळ्यात हंबरताना गाईविना. प्रिये प्रिये मलाही वाटतं तू चौफाळ्यावर झुलावी, जाई जुई तुझ्या ओठावर फुलावी. तू यावीस अशी झुळझुळत पाटातील पाण्यागत, की मी फावड्यानं वाट करून द्यावी तुला माझ्या आसुसलेल्या मोसमांपर्यंत. प्रिये मलाही वाटतं तू चौफाळ्यावर झुलावी, जाई जुई तुझ्या ओठावर फुलावी. तू यावीस अशी झुळझुळत पाट्यातील पाण्यागत, की मी फावड्यानं वाट करून द्यावी तुला माझ्या आसुसलेल्या मोसमांपर्यंत. घरच्या ओढीनं जेव्हा परततेस तू थकून भागून आणि घरीही तुझ्या वाटेकडे डोळे लावलेले पोटात भूक घेऊन, मी तहान भूक विसरून गात असतो प्रिये, तेव्हा मालकाचा शिवार डोलत असतो आणि आणि पोटऱ्यात दाटलेले अश्रू वाढत असतात मध्यरात्रीला उघड्यावर निजलेल्या तुझ्या कुशीकडे. हा चंद्र डोईखाली घे, हा सूर्य पायाखाली घे, घे आकाश पांघरून. माझं गीत माझे गीत पृथ्वीला जड झालेत. तू तू त्यांना घे कुशीला लावून, तू त्यांना घे कुशीला लावून. हृदय अर्पण करतात ती माणसं निराळीच असतात. हृदय अर्पण करतात ती माणसं निराळीच असतात. पूर असतो त्यांच्या स्वभावात. पूर असतो त्यांच्या स्वभावात. किनारा सोडतात तेव्हा नदीहून बेफाम होतात. कोसळतात खोल तेव्हा किती उंच जातात. जशी हसतात फुलं पूर्ण उमलतात. जशी हसतात फुलं पूर्ण उमलतात, उधळतात, गंध गळून पडतात. नियतीचा सहज स्वीकार हृदय देणारेच करतात. नियतीचा सहज स्वीकार हृदय देणारेच करतात. अश्रूंच्या प्रत्येक थेंबातून त्यांची गाणी फुलतात. अश्रूंच्या प्रत्येक थेंबातून त्यांची गाणी फुलतात. प्रीतीचे दिव्य किरण त्यांच्यातून नित्य पाझरतात. ज्यांची दारं बंद होतात त्यांनाही आपलं हृदय देतात. ज्यांची दारं बंद होतात त्यांनाही आपलं हृदय देतात. हृदय अर्पण करतात ती माणसं निराळीच असतात. हृदय अर्पण करतात ती माणसं निराळीच असतात. अचानकच भेटलेल्या सहप्रवाशाबद्दल वाटू लागते अनामिक ओढ. अचानकच भेटलेल्या सहप्रवाशाबद्दल वाटू लागते अनामिक ओढ. लागत नाही संदर्भ तेव्हा मन म्हणतं जाऊ दे सोड. अचानकच भेटलेल्या सहप्रवाशाबद्दल वाटू लागते अनामिक ओढ. लागत नाहीत संदर्भ तेव्हा मन म्हणतं जाऊ दे सोड. पण सोड म्हणून सुटत नाही, तोड म्हणून तुटत नाही. गाठ बेट कधी काळजी काही केल्यास मरत नाही. ओढ तशीच ठेवून कधीतरी दोघातला एक उतरून जातो. ओढ तशीच ठेवून कधीतरी दोघातला एक उतरून जातो. या जन्मातून त्या जन्मात, या देहातून त्या देहात. प्रवास मात्र सुरूच राहतो. प्रवास मात्र सुरूच राहतो. झारदार निळा संधिप्रकाश. झारदार निळा संधिप्रकाश आपल्यामध्ये मधूनच उचंबळणारा. झारदार निळा संधिप्रकाश आपल्यामध्ये मधूनच उचंबळणारा. त्याहून निळा समुद्र आणि डोळ्यांमध्ये त्याहूनही गाढ असे काही.
त्याहून निळा समुद्र डोळ्यांमध्ये त्याहूनही गाढ असे काही, शब्दांमध्ये जे नसतेच आले किंवा स्पर्शातही. शब्दांमध्ये जे नसतेच आले किंवा स्पर्शातही. तो तो तेवढा समुद्र पुरे होता. तो तेवढा समुद्र पुरे होता आपल्यामध्ये संथ हेलावणारा. अजूनही मला तो पुरेसा आहे. अजूनही मला तो पुरेसा आहे. संधी प्रकाश, तो समुद्र, जे शब्दांमध्ये नाही चालले, जे शब्दांमध्ये नाही चाले किंवा स्पर्शातही, डोळ्यांमधले गाढसे काही तेवढे पुरेसे. जे शब्दांमध्ये नाही चाले किंवा स्पर्शातही, डोळ्यांमधले गाढसे काही तेवढे पुरेसे. फक्त फक्त एवढं मात्र कळायला हवंय, फक्त एवढं मात्र कळायला हवंय, तुम्हा दोघांमध्ये पण नव्हते ना आले तसे आणि तसले काही. फक्त एवढं मात्र कळायला हवंय, तुम्हा दोघांमध्ये पण नव्हते ना आले तसे आणि तसले काही. परक्या देशात दिवसाढवळ्या सुनसान रस्त्यावरून चालताना आपल्या देशातले गजबजलेले रस्ते आठवले तर काय करायचं? परक्या देशात दिवसाढवळ्या सुनसान रस्त्यावरून चालताना आपल्या देशातले गजबजलेले रस्ते आठवले तर काय करायचं? परक्या देशात आपलं माणूस सोबत असताना एकटं वाटलं तर काय करायचं? परक्या देशात आपलं माणूस सोबत असताना त्याला एकटं वाटू लागलं तर काय करायचं? आणि परक्या देशात आपलं माणूस कुणासोबत असेल तर काय करायचं? परक्या देशात लहानपणी गर्दीत हरवलं होतं म्हणून आपलं माणूस ओळखीची गर्दी सोडून अनोळखी गर्दीत आलंय उठून, हे कळल्यावर काय करायचं? परक्या देशात आपलं माणूस खूपच आपलं वाटू लागल्यावर आपण आपलीच सोबत सोडून देऊन हरवून गेलो आणि सापडलो नाही आपल्यालाच तर काय करायचं? परक्या देशात प्रत्येक मिठी सरशी साठवून घेतला सुगंध आपल्या माणसाचा आणि आपल्या देशात कधीतरी अचानक सुटला घमघमाट त्या सुगंधाचा तर काय करायचं? आपल्या देशात परक्या देशातल्या आपल्या माणसाची आठवण झाली अचानक आणि हरवून गेला साठवलेला सुगंध तर काय करायचं? परक्या देशात सोबत घालवलेली संध्याकाळ आपल्या देशात संध्याकाळी आठवली तर काय करायचं? खरंच परदेशातून एकटं परतल्यावर आपल्या देशात काय करायचं? नदीच्या काठी आपण बसलो होतो. नदीच्या काठी आपण बसलो होतो एक प्रसन्न संध्याकाळ. मी आणली होती तुझ्यासाठी जाईची फुले. किती आनंदलीस तू. तू ती फुले ओंजळीत धरलीस, मांडीवर ठेवलीस, हुंगून पाहिलीस आणि त्यांच्याकडे नुसतं बघत राहिलीस. घरी परतायची वेळ झाली तेव्हा अवघडलीस. ही फुले घरी कलागत लावतील म्हणून धास्तावलीस आणि आणि शेवटी जड मनाने ती नदीच्या प्रवाहात सोडलीस. मला आठवतो तो तुझा हताश सुस्कारा आणि आणि तुला झालेली कुंतीची आठवण आणि तुला झालेली कुंतीची आठवण. एकदाच घरी त्याच्या येऊनिया गेली. एकदाच घरी त्याच्या येऊनिया गेली, चांदण्याचे ढिग सारे पसरून गेली. एकदाच घरी त्याच्या येऊनिया गेली, चांदण्याचे ढिग सारे पसरून गेली. आवरण्यासाठी पुन्हा फिरकली नाही. आवरण्यासाठी पुन्हा फिरकली नाही. मग त्याने तिला कधी माफ केले नाही. तापलेले अंग त्याचे पट्टी भाळावर,
तापलेले अंग त्याचे पट्टी भाळावर, कंटाळ्याचा लाल ज्वर होता डोळ्यावर. कपाळाला लावूनिया गार गार हात, तिनेच ना केली होती सारी सुरवात. कपाळाला लावूनिया गार गार हात, तिनेच ना केली होती सारी सुरवात. म्हणाली की नी जाता कुठे जात नाही, म्हणाली की नी जाता कुठे जात नाही. विश्वासून डोळे मग मिटले त्यानेही, विश्वासून डोळे मग मिटले त्यानेही. जाग आली तेव्हा तिथे नव्हते कुणीही. मग त्याने तिला कधी माफ केले नाही. चित्र घेऊन या आली त्यातूनही तेच, चित्र घेऊन या आली त्यातूनही तेच. मोर नव्हताच त्यात, केवळ पिसेच. म्हणाली की पावलांचे इमान असेच, म्हणाली की पावलांचे इमान असेच. जमिनीशी उरतात केवळ ठसेच. तुझ्या घरी ठसा माझा एवढा असू दे, तुझ्या घरी ठसा माझा एवढा असू दे. हातातून हात मग असू दे नसू दे. बोलली कोड्यात, बोलली कोड्यात त्याला समजले नाही. मग त्याने तिला कधी माफ केले नाही. अजूनही कधीतरी होतो त्याला भास, अजूनही कधीतरी होतो त्याला भास. जाणवतो मानेवर ऊन ओला श्वास. अजूनही वळतात कधी घन मागे, तंद्रीतच कधी तोही जुना जुना वागे. किती वर्ष गेली पण त्याला अजूनही, किती वर्ष गेली पण त्याला अजूनही खरे किंवा खोटे काही कळलेच नाही. दूषणही साधे त्याने तिला दिले नाही, पण त्याने तिला कधी माफ केले नाही. हलकेच जाता जाता जशी चांदरात, तिला पकडले त्याने त्याच्या उसाशात. हलकेच जाता जाता जशी चांदरात, तिला पकडले त्याने त्याच्या उसाशात. त्याने ठेवलेले तिचे स्वतःपास प्राण, तिला लगडून गेले त्याचे भलेपण. त्याने ठेवलेले तिचे स्वतःपास प्राण, तिला लगडून गेले त्याचे भलेपण. वर्ष वर्ष आता काही गाठ भेट नाही, वर्ष वर्ष आता काही गाठ भेट नाही. तोही नव्हे सुखी पण दुःखी सुद्धा नाही, तोही नव्हे सुखी पण दुःखी सुद्धा नाही. कुणाचेच तसे काही आढळलेले नाही, कुणाचेच तसे काही आढळलेले नाही. पण पण त्याने तिला कधी माफ केले नाही, पण त्याने तिला कधी माफ केले नाही. मध्यरात्री दारावर टकटक, मध्यरात्री दारावर टकटक. दार उघडलं. पडून पडून जखमी झालेला पाऊस सरळ आत आला. ती कुठे आहे म्हणाला. मी म्हंटल ती नाहीये. म्हणजे म्हणजे ती आली नाही इथेच कधी, पण ती म्हणाली होती मला इथेच भेटीन म्हणून. एनिवे, असं कर, माझे हे ढग घे, वेषांतर कर, बरसून येती असेल तिथे, मी थकलोय. मग मी बाहेर पडलो. रात्रभर बरसलो कुठे कुठे. सकाळी घरी परतल्यावर पाऊस म्हणाला, जा ना साल्या जा, माझ्यापेक्षा तूच चांगला बरसतोस. आता आता माझ्या खोलीत ढगांशिवाय राहणारा तो, आता माझ्या खोलीत ढगांशिवाय राहणारा तो, आणि हा असा भणंग बरसत फिरणारा मी. आता माझ्या खोलीत ढगांशिवाय राहणारा तो, आणि हा असा भणंग बरसत फिरणारा मी. ओळखा पाहू, ओळखा पाहू, खरा पाऊस कोण. पावसाळ्यातल्या असावध रात्री कुणीच आलं नाही, पावसाळ्यातल्या असावध रात्री कुणीच आलं नाही. पुढल्या जन्माचा हवाला देत रडणाऱ्या काळोखाकडे कुणीच जीव गहाण टाकला नाही. पावसाळ्यातल्या असावध रात्री कुणीच आलं नाही, पुढल्या जन्माचा हवाला देत रडणाऱ्या काळोखाकडे कुणीच जीव गहाण टाकला नाही. कासावीस डोळ्यांनी, कासावीस डोळ्यांनी प्राणांना मिठी घालीत, नको जाऊस, नको जाऊस,
कुणीच म्हणालं नाही. कुणीच म्हणालं नाही. अश्रून वाचून निशब्द रडत. आयुष्यभर स्वीकारलेलं कुणीच नाकारलं नाही एका जीवघेण्या क्षणासाठी. आयुष्यभर स्वीकारलेलं कुणीच नाकारलं नाही एका जीवघेण्या क्षणासाठी. घडी विस्कटली नाही, शब्द चुरले नाहीत, तुटलेली पानं रात्रीच्या केसात अडकून रडली नाहीत. काहीच झालं नाही. काहीच झालं नाही. मात्र झालीये डोळ्याखालची काळी वर्तुळं समजूतदार. मात्र झालीयेत डोळ्याखालची काळी वर्तुळं समजूतदार. पाऊस कोसळून थांबल्यानंतरच्या काळोखासारखी खोल, सुजाण. पाऊस कोसळून थांबल्यानंतरच्या काळोखासारखी खोल, सुजाण. तो कधी येईल, कधी न येईल, कधी भेटेल, कधी न भेटेल, कधी लिहील, कधी न लिहील, कधी आठवण काढेल, कधी न काढेल, असा तो एक अनिश्चिती, बंदिस्त घड्याळातील लंबकासारखी, मृत्यूसारखी. या अनिश्चितीच्या ताण्याच्या धाग्यात तिचे पाय गुंतणार, काचणार, कोलमडणार. पण पण तिने त्या रंगदार धाग्यांचा एक पिळदार गोफ केला आणि त्याच्या झुल्यावर उभे राहून ती झोके घेऊ लागली. या आसमानापासून त्या आसमानापर्यंत. अशी ती एक मुक्ता, वाऱ्यासारखी, जीवनासारखी. जो वाटेवर कुठेच दिसला नाही, पण तू दिसल्यावर मात्र थांबला, तो आठव. जो वाटेवर कुठेच दिसला नाही, पण तू दिसल्यावर मात्र थांबला, तो आठव. जो तुला शोधत राहिला आणि तू दिसल्यावर ओळखीचा निशंक हसला, तो आठव. तू ये म्हणेपर्यंत आत आला नाही, तो आठव. पण तू जा म्हणेपर्यंत तिथून गेलाही नाही, 29 युगांनंतरही, तो आठव. तुझी दुखरी नस नुसत्या नजरेनं नेमकी दाबू शकला, तो आठव. त्याचं अवघड जागीचं दुखणं केवळ तुला सांगू शकला, तो आठव. तू सततचा ठणका होतीस त्याच्या काळजातला आणि तरी ज्याला उपाय नको होता, तो आठव. तू झुळूक होतीस कधीतरीच येणारी त्याच्या भर दुपारी, तरी ज्याला पर्याय नको होता, तो आठव. गुन्हा केल्यावर आणि तौबा करताना, गुन्हा केल्यावर आणि तौबा करताना, शाप दिल्यावर आणि माफ करताना तुझ्यासारखाच जो मौना मुका रात्र रात्र रडला, तो आठव. तू आलीस तरच निघतो म्हणाला, तो आठव. फक्त तुझ्यासाठी होता, तुझ्यासारखाच होता, तो आठव. तुझ्या प्रेताला आला, तो आठव. तुझ्या चितेवर चढला आणि तुझ्या बरोबरच राख झाला, तो आठव. जो असेल नसेल, जो येईल न येईल, पण असलाच तर ओळखावास, आलाच तर आत घ्यावास. जो एकच असतो, जो एकदाच येतो, त्याची बला घेऊन लाव त्याला तीट, त्याची बला घेऊन लाव त्याला तीट, चष्मे बद्दूर म्हण आणि तोच आठवणीत, तोच आठवणीत. बोध अबोधाच्या धोक्यातून तो येत होता, धुक्यासारखा. त्याच्या हातातील सुगंध
माझ्यापाशी येण्यापूर्वीच तो उशागती आला. मी माझ्याशीच म्हणाले, कोण? आणि ही फुले? हातागती बसत एक एक फूल अंगभर वाहत तो म्हणत होता, तुला, तुलाच म्हणून, तू निघालीस म्हणून. त्या फुलांचा गार स्पर्श कणाकणातून झिरपत राहिला आणि आणि त्या ओढ भरल्या शब्दांची मंद्र गाज रक्तातून घुमत राहिली. हे सगळं किती नवे, न अनुभवलेले. आणि तू एक अपरिचित. डोळ्यातून कानशिलावर गळणारं पाणी फुलानं अडवत तो म्हणाला, अपरिचित? छे ग, मी तर जन्माचा ऋणानुबंधी. त्याच्याकडे बघता बघता धुके कधीच वितळून गेले होते. तोही. पण मी आता एकटी नव्हते. जेव्हा मी या अस्तित्व पोकळीत नसेन तेव्हा एक कर. जेव्हा मी या अस्तित्व पोकळीत नसेन तेव्हा एक कर, तू निशंकपणे डोळे पुस. जेव्हा मी या अस्तित्व पोकळीत नसेन तेव्हा एक कर, तू निशंकपणे डोळे पुस. ठीकच आहे, 4 दिवस ऊर धपापेल, जीव गुदमरेल. ठीकच आहे, 4 दिवस ऊर धपापेल, जीव गुदमरेल. उतू जाणारे हुंदके आवर, कढ आवर. उतू जाणारे हुंदके आवर, कढ आवर. उगीचच चिरवेदनेच्या नादी लागू नकोस. उगीचच चिरवेदनेच्या नादी लागू नकोस. खुशाल, खुशाल तुला आवडेल असं एक घर कर. उगीचच चिरवेदनेच्या नादी लागू नकोस. खुशाल, खुशाल तुला आवडेल असं एक घर कर. मला स्मरून कर. हवं तर मला विस्मरून कर. मला स्मरून कर. हवं तर मला विस्मरून कर. नकोच भांडू जगासवे अन नको उगा हट्टाला पेटू. नकोच भांडू जगासवे अन नको उगा हट्टाला पेटू. वृद्धत्वाच्या पारावरती कातरवेळी निवांत भेटू. फुलून येईल वृक्ष तोवरी संसाराचा कर्तव्यांचा. फुलून येईल वृक्ष तोवरी संसाराचा कर्तव्यांचा. सहज जाहला असेल तेव्हा खांद्यावरती सूळ जिण्याचा. आक्षेपांच्या पैलतीरावर परस्परांना तेव्हा गाठू. आक्षेपांच्या पैलतीरावर परस्परांना तेव्हा गाठू. वृद्धत्वाच्या पारावरती कातरवेळी निवांत भेटू. बऱ्याच शिल्लक गप्पा हसणे आणि करडणे रुसणे देखील. स्थळ काळाचे भान पुसोनी केवळ सोबत असणे देखील. सुकले तरीही गंधित ते क्षण संधेच्या परडीतून वेचू. सुकले तरीही गंधित ते क्षण संधेच्या परडीतून वेचू. वृद्धत्वाच्या पारावरती कातरवेळी निवांत भेटू. अंतरातल्या चमचमणाऱ्या हीरकणांची कुणास पारख. अंतरातल्या चमचमणाऱ्या हीरकणांची कुणास पारख. देहच रुचतो आणि सुचतो. देहच रुचतो आणि सुचतो. देहच अस्तित्वाची ओळख. कसली भीती विरता यौवन. कसली भीती विरता यौवन. भरता घागर सरता हेतू. वृद्धत्वाच्या पारावरती कातरवेळी निवांत भेटू. नको भेट ही आत्ता तरीही. नको भेट ही आत्ता तरीही. नको पुढील जन्माचे बोलू. कुणास ठाऊक पुढल्या जन्मी कोण असू अन केव्हा भेटू. जन्म सांगतो एका जन्मी जळून घे अन विझून घे तू. वृद्धत्वाच्या पारावरती कातरवेळी निवांत भेटू. निवांत भेटू.
धन्यवाद. वा वा वा, फारच सुंदर. आणि तुम्ही पाहता आहेत लॉट ऑफ पीपल कॉमेंटिंग आणि फार सुंदर कविता वाचन. मला असं वाटतं की जोशी सरांना काहीतरी सांगायचं होतं, पण त्यापूर्वी आणखी जोशी सर, आय एम नॉट एबल टू. आहे. नमस्कार सर. नमस्कार. काही आधी तू दुसरा कोणाला तरी म्हणायचं आहे का असं म्हणलात का? नाही नाही नाही, मी तुमचं हे शोधत होतो, तर तोपर्यंत म्हटलं की आणखीन सो गो हेड. नाही, मला एकच सुचलं. मी जरा ओल्ड फॅशन्ड आहे, म्हणजे ओल्ड फॅशन म्हणजे जुनं वाचलेलं आहे. तर 2 कवितांची मला नेहमी आठवण येते प्रेम किंवा रोमॅन्स च्या संदर्भात. आणि ते म्हणजे अत्र्यांची उगवला चंद्र पुनवेचा. हे मला वाटतं एक माझ्या मते सर्वात रोमॅन्टिक सॉन्ग आहे मराठीतलं. आणि सॉन्ग म्हणा, कविता म्हणा, गीत म्हणा. आणि दुसरं म्हणजे त्याच्याही आधी जायचं तर सौभद्र मधलं बहुत दिन नच भेटलो सुंदरीला, हे कृष्णाने सत्यभामेला म्हटलेलं जे आहे ते एक अप्रतिम प्रेमगीत आहे. एवढंच मला सांगायचं होतं. आणि दुसरं एक आता आहे ते दुसरा मनात विचार येतो की प्रेम हे फक्त आपण जास्ती करून पुरुष स्त्री यांच्या संदर्भात बोलतो, तसं आई वडील आणि मुलं यांचं प्रेम, बंधू भगिनींचं प्रेम, मित्रांचं प्रेम, या प्रेमासंबंधी सुद्धा कविता मराठीमध्ये असणार. तर त्यांना आपण गौण स्थान देतो का त्याही ज्या प्रेमाच्या कविता आपण साधारणपणे समाजात जातो त्याच्या इतक्याच महत्वाच्या आहेत? असं तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सगळ्या कविता निवडल्यात, तेव्हा या निवडताना असा काही विचार तुमच्या मनात होता का? अगदी पण कार्यक्रम अप्रतिम झाला. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू सर. रत्नाली, आरती, अनु. आय थिंक आधी रत्नाली बोलेल आणि मग नाही, मी फक्त एवढंच म्हणणार होते. अगदी बरोबर आहे तुमचा पॉइंट. फक्त आजच्या कार्यक्रमासाठी, कारण वेळ तेवढा आहे म्हणून आम्ही स्पेसिफिकली त्याच विषयावर फोकस केलं. डेफिनेटली खूप कविता आहेत तुम्ही म्हटलं तसं. प्रेमाच्या अनेक बाकीच्या नातेसंबंधांमधल्या प्रेमांबद्दल, पण ह्या कार्यक्रमापुरता फक्त आम्ही तेवढाच लिमिटेड ठेवला होता टॉपिक, म्हणून अशा कविता सिलेक्ट केल्या होत्या आज. आरती. आणि नुसतं नात्यांमध्येच नाही तर खुद्द धामणसकरांच्या निसर्गाबद्दलच्या देखील इतक्या कविता आहेत की ज्याच्यातनं निसर्गाबद्दल बोलत असतात पण प्रेमही व्यक्त होतं. सो या सगळ्या कविता आपण कुठे ना कुठे वाचत असतो, पण जसं रत्नाली म्हणाले तशी या कार्यक्रमाकरता जेव्हा निवड करायची वेळ आली आणि मुद्दामून आय थिंक थोड्या वेगळ्या आणि कवींच्या देखील कविता यावेळी ऐकवायच्या होत्या. सो हाही एक यातला उद्देश होता की अनेक कवी राहून जातात इतर वेळी, जे आपण वाचत असतो पण ते आपण कोणासमोर सादर करत नाही. त्यामुळे यावेळी थोडासा त्याच्यावरतीही भर देण्याचा प्रयत्न होता. पण उत्तम मुद्दा ऍक्च्युली. आणि अशाही कविता काढून त्याचंही कलेक्शन, म्हणजे या निमित्ताने ही वेगवेगळी कलेक्शन्सच होतात इन अ वे. त्यामुळे तेही त्याच्यामध्ये त्याचीही भर घालायला नक्कीच हरकत नाही. सुंदर वाचल्यात, अभिनंदन. थँक्यू. Anybody else in the audience? सुंदरच झाला कार्यक्रम. सादरीकरण झकास, तिघींचंही एक्सप्रेशन सुंदर होतं आणि कवितांच्या गाभ्याला आणि अर्थाला न्याय देणार होतं. धन्यवाद. थँक्यू. रत्नाली, तू जी शेवटची कविता वाचलीस तेव्हा मला कांचन संध्या आठवली बोरकरांची. खूप कविता असं झालं की माझं ऍक्च्युली कलेक्शन अगदी 50-60 कविता आणि मग त्या अशा कमी करत कारण म्हणजे प्रेमकर विल्लासारखं पासूनच सुरुवात होते आपल्या डोक्यात.
पण खूप खूप ऐकलेल्या असतात तेवढंच आम्हाला म्हणजे अगदी आवडत्या असल्या सगळ्यांच्या तरीही त्या एका तासात बसवणं जरा अवघड असल्यामुळे त्या काही घेता आल्या नाही. पण व्हेरी नाईस सिलेक्शन आणि छान रेंडिशन. थँक्यू. कार्यक्रम खूप खूप सुंदर झाला आणि जसं आता तुम्ही म्हणालात की प्रेम कर भिल्लास रख, ही अगदी प्रत्येक प्रेम कवितांवरचा कार्यक्रम म्हणजे ही कविता अगदी खरंच येते. खूप सुंदर कविता आहे, पण ती आता ऐकून थोडीशी नाही म्हणलं तरी सगळ्यांची पाठ वगैरे झालेली असते. त्यामुळे तुमचं सिलेक्शन ह्या कार्यक्रमाचं जे होतं ते खूप छान, खूप वेगळं आणि काही कविता तर अगदी नवीन होत्या माझ्यासाठी. तर धन्यवाद, ह्या कविता आमच्यापर्यंत पोहोचवल्या आणि खूप छान पद्धतीने पोहोचवल्या. तर तिघींचंही खूप खूप अभिनंदन आणि कार्यक्रमाच्या आयोजकांचं पण खूप अभिनंदन. थँक्यू धनश्री. कविता सिलेक्शन बद्दल म्हणाल तर काही यातल्या कविता अप्रकाशितही आहेत. कवितेचं पान सगळ्यांना माहिती असेल बहुतेक, मधुराणी प्रभुलकर ची एक वेब सिरीज आहे युट्यूबवर, बघू शकाल तुम्ही. कवितेचं पान म्हणून सुंदर आहे. त्यात खूप म्हणजे नवकवींना पण बोलवून त्यांच्या कविता त्यांनी ऐकवल्यात. तर काही कविता ज्या कुठे प्रकाशित नाहीयेत त्या तिथून कवितेचं पान असं नाव आहे. युट्यूब वरती ती सिरीज आहे, खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. युट्यूब सलील कुलकर्णींची का? नाही, प्रभुराणी प्रभुलकर. मधुराणी प्रभुलकर. दुसरं एक मला आपला मनात विचार आला आता, म्हणजे हा विचार मी प्रकट केला तर आजच्या सुंदर कार्यक्रमावर गार पाणी शिंपडल्यासारखं तुम्हाला वाटेल एखाद वेळेला. पण मी तुम्हाला प्रश्न असा माझ्या मनात येतो की प्रेम या विषयाबद्दल मराठी साहित्यात खूप लिहिलेलं आहे, इंग्रजी साहित्यात, पाश्चात्य साहित्यात तर खूपच आहे. पण मी जेव्हा आपल्याकडच्या स्त्री पुरुषांच्या एकंदर काय संपर्क येतो त्यांच्या संदर्भात जेव्हा विचार करतो, तेव्हा आपल्याकडली बघून केलेली लग्न, अरेंज मॅरेजेस आणि लग्नानंतरचं प्रेम आणि लग्ना आधीचं प्रेम, तर लग्न आधीचं प्रेम आपल्याकडे आता वाढत असेल पण आमच्या वेळेला तुरळक होतं आणि त्याच्यावरती इतका भर साहित्यामध्ये दिलेला, पण प्रत्यक्ष जीवनामध्ये फारच थोड्या लोकांना त्याचा अनुभव, म्हणजे मनातल्या मनात प्रेम राहिला असेल पण प्रगट केलेलं प्रेम किंवा दोघांनी म्हणजे दोघांनाही एकमेकाबद्दल वाटणारं प्रेम एकाच वेळेला त्यांनी एकमेकाबद्दल प्रगट करणं वगैरे अशा प्रकारचं म्हणजे प्रत्यक्ष अनुभव फार थोड्या लोकांना येत असावेत, येत होते असं माझं रीडिंग आहे. म्हणजे आमच्या वेळचं मी बोलतोय. आता काळ बदललाय, आता खूपच मुला मुलींचा आणि स्त्री पुरुषांचा संपर्क वाढलेला आहे आणि लग्न आता प्रेमविवाह ज्याला म्हणतात, सो कॉल्ड प्रेमविवाह काय म्हणाल तुम्ही ते, तर त्या संबंधी तुमचं काही विचार आहेत का? नाही, थोडी परिस्थिती बदलली आहे अगदी, म्हणजे सगळीकडे नाही पण थोडीफार परिस्थिती बदलली आहे आणि त्याप्रमाणे खरं म्हणजे आता रॉय किनीकरांची वगैरे कविता तर पूर्वीच्या काळातल्या म्हणजे अगदी किंवा काही कवींनी जे काय व्यक्त होण्याचं धाडस पूर्वी केलेलं आहे तेवढं आताच्या खूप कवितांमध्ये दिसतं असं नाहीये. तो म्हणजे जरी समाजात काही बदल झाले असतील त्या दृष्टीने तरी साहित्यात तेवढं दिसत नाही अजून, असं मला वाटतं. आरती, तू आणि अनु काय तुम्ही म्हणू शकाल? पत्र लिहून प्रेम याच्यासाठी वेगळा कार्यक्रम हवा. इथेही प्रत्येकाला विचाराल तर प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकारचं प्रेम केलेलं असणार आहे. त्यामुळे पण आहे म्हणजे आय थिंक व्यक्ती तितक्या प्रकृती आणि प्रत्येकाची म्हणजे भावनाच इतकी तरल आहे की आता आम्ही उलट स्ट्रगल करतो की वार्धक्याकडे जाणारं प्रेम आता कसं टिकवायचं, हा कदाचित आजच्या जनरेशनचा हा आमच्या पुढचा प्रश्न आहे. पण हे प्रत्येक टप्प्यावरती ऍक्च्युली तुम्ही ते अनुभवत असता. पण म्हणजे एकूणच या निमित्ताने फार जुन्या काळापासून आजपर्यंत एकूण बघता आलं आणि ते बघत राहिलं पाहिजे. त्यामुळे
तीच मजा ऍक्च्युली. कोणाला काय वाटू शकतं प्रेमातनं. म्हणजे आमच्या तिघींचंही एकमत नव्हतं प्रेमातनं काय वाटू शकतं. चर्चेतनंच ऍक्च्युली कार्यक्रमाची सुरुवात झाली. म्हणजे चांगल्या बाया सरसावून चर्चेतनं कार्यक्रमाची हो सुरुवात हो झाली. हो अगदी. पण हेच तर असतं म्हणजे वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं त्या गोष्टीकडे बघणं. आय थिंक हीच मजा आहे. व्हेरी Thank you. अजून एक म्हणजे वैभव जोशींची डोह जी कविता आहे प्लॅटॉनिक रिलेशनशिप हम्म. वरती, तर ती एक खरं या कार्यक्रमामध्ये आवडली असती. कारण प्लॅटॉनिक रिलेशनशिप किंवा आपण ज्याला फ्रेंडशिप म्हणू, तर ते प्रेम अजून वेगळंच असतं. म्हणजे आणखीन वेगळं आहे ते. Yeah. तर हो बरोबर. आणि पुन्हा म्हणजे मूळ सुरुवातच हेतूच असा होता की न ऐकलेल्या कविता असल्यामुळे डोकं तर म्हणजे पाठ आहे लोकांना. सो अगेन खूप आम्हाला सगळ्यांनाच आवडणारी कविता आहे. पण मग ती घेतली असती तर कोणीतरी नवीन मंडळींना काढायला लागलं असतं, एवढा एकच उद्देश. बाकी तशी अनाहत मधली जी गुरु ठाकूरची आम्ही घेतली साधारण त्या अंगाने ती येते. होय होय. आणि हो बरोबर आहे. त्यावरून प्राची नाहीये म्हणजे मी शोधतो प्राचीला. हो. मध्ये जोगीण हो. कविता लावली होती कुसुमाग्रजांची. ती अप्रतिम. जाते. अप्रतिम. आणि जोगीण होती कलेक्शन मध्ये नंबर 17, पण प्राचीनी पोस्ट केल्या मी म्हंटल की अरे देवा, ऐकलंय खूपदा, चला काढूया. बाय द खूप वे आवडतं. तुमचा असा ग्रुप आहे का व्हॉट्सअप ग्रुप वगैरे? कारण की मी भारतात असते. हो. पण व्हॉट्सअप ग्रुप असेल तर मला जॉईन व्हायला आवडेल. अगदी म्हणजे अगदी. कविता. येस धनश्री, मी हो. तुला करते आहे contact. ओके आमचं नक्की. 3 वर्षापासून आम्ही काव्य वेडे म्हणून एक आमचा ग्रुप आहे, ज्याच्यावर आम्ही महिन्यातनं 2दा आम्ही भेटतो म्हणजे ऑनलाईन सध्या. आणि अरे वा. आमच्या मीट्स होतात. आम्ही एक टॉपिक, एक कवी घेऊन आम्ही दर 2 आठवड्यांनी आम्ही सादर करतो एकमेकांसमोर. सो आम्ही खूप छान, नक्की खूप छान. आम्ही हो नक्की. थँक्यू. शुअर. वा. Anybody else? पण करता असा माझा प्रश्न आहे, विचारू का? हो प्लीज माझं- होय होय. मी त्यांना म्हंटल की त्यांचा ग्रुप आहे आणि त्या कविता म्हणतात, पण तुम्ही फक्त कविता म्हणता की त्याचं विश्लेषण पण करता? आम्ही मीट मध्ये विश्लेषण म्हणजे डिस्कशन्स असतात आमची कवितांची. हो, तिथे नुसतं सादरीकरण नाही होत. आम्ही एक कविता घेऊन किंवा आम्हालाही कोणाला कुठल्या कवितांबद्दल प्रश्न असतील, नवीन कोण कवी कवयित्री असतील, तर अगदी इन्फॉर्मल असतं. म्हणजे आम्ही जस्ट गप्पा मारल्यासारखं असतं, पण आम्ही व्यवस्थित म्हणजे डिस्कशन्स होतात. सो नुसतं सादरीकरण नाहीये. अच्छा. एक्सलंट. आणि एक सांगायचं, महेश बोलतोय. हा बोल. ऐकू येतंय? हा. होय. नाही, काव्यवेडेचा विषय निघाला म्हणून ज्यांना जॉईन करायचं असेल तर त्याच्यामध्ये ह्या ज्या तिघींनी आज सादर केल्या त्या प्लस इतर त्या काव्यवेडेच्या ग्रुपवर बरेच कवी आणि कवयित्री पण आहेत. म्हणजे त्यांच्या स्वतःच्याही कविता बऱ्याच त्या ग्रुपमध्ये मीट्स मध्ये घेतल्या जातात. तर ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी नक्की जॉईन करा. आणि बरंच टॅलेंट आहे म्हणजे ह्या तिघींमध्ये तर आहेच, पण बाकीचेही बरेच हो. असतात. अगदी. आणि आम्ही दर मीटचं आमचं असं ठरवलंय की जो टॉपिक असेल त्या टॉपिकवर आम्ही प्रत्येक जण आमच्या स्वतःच्या कविता आधी सादर करतो, ज्यांनी दिल्या असतील त्यांनी, आणि नंतर मग आमच्या आवडत्या त्या टॉपिकवरच्या सादर. व्हेरी नाईस. Very nice. So let us, anybody else? नाही, फक्तच आमच्या सगळ्यांच्या वतीने सगळ्यांना व्हॅलेंटाईन्स डेच्या शुभेच्छा. आणि परत एकदा तौर्य प्रतिष्ठान मनापासून धन्यवाद. एवढे इथे विषय निघतायत, तुम्ही संधी द्या, आपण सगळे मिळून परत एकदा कविता वाचत राहू. कारण कविता ही वाचायची, एकमेकांना सांगायची, अनुभवायची गोष्ट आहे. सो परत एकदा सगळ्यांच्या वतीने थँक्यू ही संधी दिल्याबद्दल. आणि रत्नालीनी ऍक्च्युली या कार्यक्रमाचं सगळं संकलन आणि ह्या संकल्पनेवरती काम केलंय. सो रत्नाली साठी एकदा आपण सगळेच म्हणजे हॅट्स ऑफ टू रत्नाली. सो थँक्यू रत्नाली, मला आणि अनुला या कार्यक्रमात मजा केली. थँक्यू. काय म्हणजे नाही पूछ म्हणजे कविता वाचायच्या असतात. मला सगळ्या आलेल्या मंडळींना आज धन्यवाद द्यायचे आहेत,
कारण वाचायला आम्ही अगदी तयार असतो, कोणी यायला हवं तर कार्यक्रम होतो म्हणजे. तर माझं अगदी एक मनापासून सगळ्यांचं खूप पण खूप सगळीच खूप आभार. सकाळीच होते. सगळ्यांचे आभार. Thank माधव एक क्विक कॉमेंट आहे का? हो प्लीज प्लीज गो हेड. हा काही नाही, खूपच छान कार्यक्रम झाला. पण मी विजय काकांचं अगदी सहमत आहे की म्हणजे नवरा बायको म्हणूनच तुमच्या सगळ्या प्रेमाच्या छटा कशा बदलतात ते मी आणि प्रमोद नेहमी बोलतो त्याच्याविषयी. तर अजून एक आपण सेशन करूया, आणखीन ज्या सगळ्या वेगवेगळ्या छटा आहेत त्याच्याबद्दल. मला खूप आवडेल तो सेशन अटेंड करायला. नक्की, नक्की. आजचा सेशन खूपच छान झाला. थँक्यू सुलेखा. एक्सलंट. थँक्यू. आणि खूप छान कार्यक्रम झाला. तर मंडळी, या व्हर्च्युअल फोरमवर सामील झाल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार. सगळं सुंदर झालं. कविता वाचन, त्यानंतरची चर्चा, रत्नाली, अनु, आरती, फार फार सुंदर कार्यक्रम. थँक्यू व्हेरी मच. आणि अतिशय समयोचित, म्हणजे उद्याचा व्हॅलेंटाईन्स डे आणि थोडंसं हटके त्यात देखील. फारच उद्या आज आपल्या सभासदांना खूप छान ऐकायला मिळालं, पाहायला मिळालं. तर या सत्राचा समारोप परत आपण 12:30 कडे चाललेलो आहोत. तर प्रार्थनेने करूया. ओम ओम सर्वे सुखिनो भवन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. नमस्कार. अच्छा, थँक्यू.